जागतिक अर्थव्यवस्थेच्या फलकावर एक प्रचंड सावली पडू लागली आहे। 2025 मध्ये जगभरातील अर्थव्यवस्था अस्थिर, महागाई वाढलेली आणि आता IMFचा मोठा इशारा। जगाचं टेन्शन, जगाचं सरकारी कर्ज 2030 पर्यंत जगाच्या GDP एवढं होऊ शकतं। पण आजच्या या रिपोर्टमध्ये एक गोष्ट सर्वात धक्कादायक, जगातील सर्वात श्रीमंत देश अमेरिका कर्जाच्या प्रचंड खाईमध्ये वाटचाल करतोय। आणि सर्वात मोठा प्रश्न, अमेरिकेला इतकं प्रचंड कर्ज देतं कोण? चला सुरुवात करूया डेब्ट बॉम्ब स्पेशल रिपोर्ट संदर्भात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेचं सरकारी कर्ज आता त्यांच्या GDPच्या 125% पार गेलंय। आणि याचं कारण काय? प्रचंड सरकारी खर्च, वाढत जाणारी अर्थसंकल्पीय तूट, वारंवार निर्माण होणारी जागतिक संकट आणि सर्वात मोठं कारण म्हणजे राजकीय अडथळ्यांमुळे आर्थिक निर्णयांमध्ये होणारा विलंब। अर्थतज्ञ याबाबत काय बोलतायत? तर अर्थतज्ञ स्पष्ट शब्दात म्हणतात, हे कर्ज आता जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी टिक टाइम बॉम्ब बनलंय। आश्चर्याची बाब म्हणजे यात काय आहे की अमेरिकेला सर्वाधिक पैसा हा परदेशातून मिळत नाही। अमेरिकेच्या सरकारी कर्जातील तब्बल 2.3 जो हिस्सा आहे तो स्वतः अमेरिकन लोकांकडे आहे। होय, अमेरिकेचे जे नागरिक आहेत त्यांचे फंड, त्यांच्या बँका, त्यांच्या कंपन्या, त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंट सगळे मिळून त्यांच्या स्वतःच्या सरकारला उधार देतात। ज्या देशामध्ये म्युच्युअल फंड, पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांवर लाखो लोकांचा विश्वास आहे, ते सर्व सुरक्षित गुंतवणुकीसाठी US ट्रेझरी बॉन्ड्स खरेदी करतात आणि त्यामुळे सरकारला पैसा मिळतो आणि गुंतवणूकदारांना देखील सुरक्षित परतावा मिळतो। अमेरिकेच्या कर्जाचा मोठा हिस्सा स्वतः सरकारच्या योजनांकडे आहे, त्यामुळे सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर यासारखे प्रचंड फंड त्यांची अधिशेष रक्कम US ट्रेझरी बॉन्डमध्ये गुंतवतात। म्हणजेच आता यातून स्पष्ट आहे की निवृत्ती आणि आरोग्य सुरक्षेसाठीचा पैसा सरकारलाच उधार दिला जातो। फेडरल रिझर्व्ह म्हणजे काय? तर अमेरिकेची मध्यवर्ती बँक आहे। अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी, व्याजदर नियंत्रित करण्यासाठी ते ट्रेझरी बॉन्ड खरेदी करतात। फेड बॉन्ड जे आहेत ते खरेदी करताना अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतला जातो आणि जेव्हा ते बॉन्ड विकतात बाजारातून पैसा काढून घेतला जातो। त्यामुळे अनेक अर्थतज्ञ असं म्हणतात, अमेरिका स्वतःकडूनच कर्ज घेते। एक गोष्ट स्पष्ट आहे, अमेरिकेचं कर्ज फक्त त्यांचं नसून ते संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी निर्णायक आहे। कारण काय? अमेरिकन डॉलर हा जागतिक व्यापाराचा कणा आहे, त्यामुळे अमेरिकेच्या कर्जाचा हा टाइम बॉम्ब फुटला तर त्याच्या धक्क्याचे तरंग जगभर जाणवणार हे निश्चित। तुम्हाला या परिस्थितीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू परत दुसऱ्या एका नव्या ग्लोबल अपडेटसह।